का चालीवरच घे ना आम्ही भंगलं काय ते मी तर कैची मामाची वाट हे रे कैची मामाची वाट हे रे. धन्यवाद सर, थँक्यू सो मच मिस्टर अमित शर्मा यांचा तुम्ही नुकताच आवाज ऐकला. एक चांगला भरता सितारा देखील आहे असंच म्हणावं लागेल. चितच कामाने या ठिकाणावरती बिलॉंग करतायत. अमित अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म तस्मै श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आज वार गुरुवार साईबाबांचा दिवस आणि निश्चितच टायगर स्पोर्ट विविपाड आयोजित टायगर चषक 2025 ला मात्र सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक आपण पहिला पाहणार आहोत. सिद्धिविनायक स्पोर्ट वेलकडी वर्सेस टायगर स्पोर्ट बिबिपाडा या दोन संघामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन उंबरसडा आणि त्याला साथ देण्याकरिता अक्षय कोल्हा हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम जाधव नुकताच त्याने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर बघ मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्राप्त केलाय. गोलंदाजी मध्ये 3 विकेट त्याने मिळवलेत म्हणजेच विकेट टेकर गोलंदाज आहे प्रेम जाधव. पहिला बॉल स्लाइस केलाय पॉइंटच्या दिशेने एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जाईल. रोहित त्याच्याकडनं थोडीशी झालेली मिस्टेक 3 धावा देऊन जाईल. पहिल्याच बॉल वरती अगदी वेगाने ह्या 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते या दोन खेळाडूंमध्ये. यस नो वेट या 3 गोष्टींचा जो उपयोग आहे ना तो योग्यरित्या पूर्ण केला. निश्चितच चांगले गुण कौशल्य चांगले गुणधर्म या ठिकाणी दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन आणि अक्षय मागचा सामना आपण पाहिला तर मग महेंद्र कुल्ला काय जबरदस्त बॅटिंग अँड बॉलिंग ही पाहायला मिळाली आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं 3 धावेने मात्र सुरुवात केली आहे रोशन. धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत 3. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश पुढे येतोय पकडतोय शेल आणि समाप्त होईल. अक्षय कोल्हा याचा खेळ आउट. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हो साईत जडला. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हो साईत जडला. कसा भेटेल हा देवाला साई पालखी चाला बहाना फक्त चालला चालला शिर्डी वारीला. फक्त चालला चालला साई वारीला. पहिली विकेट मात्र डाऊन झाली आहे. अक्षय मात्र परतले डगआउटच्या दिशेने. एक विस्फोटक खेळाडू होता टॉप 10च्या रेस मध्ये. निश्चितच त्याचं देखील नाव हे सातत्याने घेतलं जात अक्षय, परंतु बाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश बरफ कमबॅक केला आहे या ठिकाणी. ओहो पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. अजित माली काय जबरदस्त झेल पकडतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील प्राप्त केलाय. गोलंदाज प्रेम 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 जाधव सध्या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुझ्या दर्शनाची ओढ तुझ्या दर्शनाची ओढ तुझा आईला बोलावना हे तुझा आईला बोलावना. हे भुक्कल हरली माझी साई येतो मी शिर्डीला. 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 एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि तो अनुभव आपण या ठिकाणी पाहिला तर मग प्रेम जाधव याच्याकडे ज्या दिशेने फील्ड पोझिशन सजवली आहे ना त्या दिशेने निश्चितच मोठा फटका भाग
खेळण्याकरता भाग पाडलं गेलंय आणि निश्चितच झेलच्या स्वरूपामध्ये बॅक टू बॅक 2 मात्र फलंदाज डगआउटला पाठवलेत. इथून मात्र विकेटची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का हे देखील पाहणं योग्य आहे. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज प्रेम जाधव, परंतु महेंद्र कोल्हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. त्याने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, योगेशचा प्रयत्न झेलपर्यंत पोहोचण्याकरता खूप चांगले होते, परंतु थोडे मात्र कमी पडलेत आणि इथून 2 धावा ह्या वेगाने मात्र पूर्ण केलेत. ट्राय अगेन, मी पुन्हा प्रयत्न करीन आणि त्याचं ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये योगेशने दर्शवलं होतं. जवळजवळ लॉंग ऑन वर्ण 30 सर्कलच्या जवळजवळ येऊन झेल पकडण्याचे त्याचे प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले होते. 2 धाव मात्र पूर्ण झालेत. महेंद्र कोल्हा ऑन स्ट्राईक. ओहो, काय जबरदस्त वेगवान बॉल, जणू काही बीबीपाडा एक्सप्रेस ही वेगानं धावून गेली. भन्नाट वेग पाहायला मिळाला होता आणि वेगामध्ये या ठिकाणी गोलंदाजानं बॅटर महेंद्र कोल्हाला मात्र बीट केलं. षटकातील पुढील बॉल धीम्या गतीने फेकलाय, मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 2 बाद 6. 3 ओव्हरचा हा मॅच. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात प्रेम जाधवनं आणि इथून आपण पाहिला तर मग 2 महत्वाचे विकेट देखील प्राप्त केलेत. प्लेइंग 11 मध्ये आज साईनाथ भोईर नाहीयेत, नवीन सिताऱ्यांना मात्र चान्स दिलाय. मयूरजी पाटील मोरीगाव एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. टायगर स्पोर्ट बीबीपाडाच्या वतीनं त्यांना आम्ही आमंत्रित करतोय. आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टायगर स्पोर्ट बीबीपाडा आयोजित टायगर चषक 2025 मध्ये खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये प्रेम जाधव या गोलंदाजाची, परंतु इथून मात्र थांबून चालणार नाहीये. रिक्स जोखीम आहे ना ती घ्यावी लागेल, जिम्मेदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. महेंद्र कोल्हा ऑन स्ट्राईक, स्वीट शीट करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल डॉट. त्यानंतर राहुलजी पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील टायगर ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस तो आला अंगलट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. अगोदरचा बॉल ओव्हर पिच होता, परंतु सुशीटचा फटका खेळण्याचे प्रयत्न थोडे आलेत अंगलट, परंतु यावेळेस स्टेप आउट झाले होते. लेंथ अँड लाईनचा योग्य तो वापर योगेशच्या माध्यमातून केला जातोय. ओहो, यावेळेस रडार मध्ये सापडलाय, चेंडू निघून गेलाय. काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार 6. सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई, सांग सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई. धन्यवाद, थँक्यू सो मच. मॅक्झिमम हिट षटकार आपण पाहिला, अगदी पीक करण्यामध्ये यशस्वी झाले फलंदाज महेंद्र कोल्हा. या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच वाईट बॉल वाचवण्याकरता चालाकी पहा संतोष गोमची, अगदी मोठ्याने अपील केलं होतं. हलकासा झटका पंचांना देखील बसला असेल, ज्या अनुषंगाने ही अपील मात्र एकदम मोठी केली होती. ही खासियत असते विकेट किपरची. यावेळेस मिस्टर स्टोक जीतू आहेत, पकडताय झेल. आणखी एक फलंदाज होतोय फेल, महेंद्राला देखील परतावं लागलंय डगआउटच्या आशयाला.
आता मात्र 2 रोशन आहेत आपल्या संघाला. जर रोशन करायचं असेल तर मग या 2 रोशनचं खेळणं तेवढंच महत्वाचं आहे आपल्या टीम करता. रोशन उंबरसडे आणि रोशन कांबडी. योगेशचा पुढील बॉल. ओहो वाईट हलकासा बॉल आपण पाहिला तर मग ऑफसाईडची जी वाईटची रेषा आहे तिथून मात्र निघून गेला. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवले की हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. गॅप मध्ये 2 खेळाडूंना बीट करून चेंडू निघून गेलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांनी करता चौकार 4. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. धन्यवाद. चांगलं संघर्ष यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात रोशनचे. तर म्हटलं गेले संघर्ष हा शेवट नाही, तो यशाकडे जाणारा पहिला पाऊल आहे. आणि तो पाऊल मात्र या ठिकाणी पुढे टाकलाय रोशन या खेळाडूने. एक मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्या पाहिली तर मग पोचली गेली ती म्हणजेच 19 आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न होतोय. 19 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 1 चौकार 1 षटकार देखील आला आणि अशा प्रकारे 13 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून अजून एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. पाहूया कुठला गोलंदाज मात्र पुढे येईल. ऑप्शन तर भरपूर आहेत. संतोष आहे, त्याच्यानंतर रोहित, अजित, कृष्णा भोईर. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग रोहित सातवी या खेळाडूवरती थोडेसे ट्रस्ट झालेत. जो विश्वास आहे तो मात्र दर्शवलाय कर्णधाराने. कारण कर्णधाराचं पद आपण पाहिलं तर मग टायगर स्पोर्ट बीबीपाडा या संघाचं कृष्णा भोईर यांच्या माध्यमातून अगदी भूषवलं जात आहे. आणि योग्य ते फिल्डिंग, योग्य तो खेळ सातत्याने टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाचा आपण पाहिलाय. रोहित सातवीचा पहिला बॉल यावेळेस लॉंग ऑफला खेळलेत. कृष्णा तारवी यांना बीट करून चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांनी करता चौकार 4. अडवलनाची वाट हाय रे कसारा घाटात आहिलो रे. अडवलनाची वाट हाय रे कसारा घाटात आहिलो रे. सुटली घाटाने गार गार हवा, सुटली घाटाने गार गार. धन्यवाद. थँक्यू सो मच. रोशन उंबरसडाच्या बॅटमधनं रोशन कांबडीच्या बॅटमधनं हा स्ट्रोक आपण पाहिला. षटकातील पुढील बॉल. ओहो यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडूला फाटवलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांनी करता षटकार. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती 6. आणि आता मात्र हा रोशन कांबडीचा शो पहा. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रवींद्रजी भोईर आणि प्रभाकरजी कांबडी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. गौतमजी तांगडी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपण पाहतोय एक ज्येष्ठ उद्योजक गौतमजी तांगडी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो टायगर ट्रॉफी 2025 मध्ये. त्यानंतर त्यांच्या समोर संजयजी गोठवळे साहेब देखील पाहायला मिळतात. आणि प्रभाकरजी कांबडी तसेच रवींद्रजी भोईर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो टायगर ट्रॉफी 2025 मध्ये. पाहुण्यांच्या माहिती करता हा मॅच सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ आणि टायगर स्पोर्ट बीबीपाडा या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र चालू आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ
निश्चितच बॅटिंग करतोय. धाव फलकावरती धावा आपण पाहिला तर 29. अजूनही इथून आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं प्रेम आलेत आणि पकडताय झेल आणि समाप्त होईल फलंदाज सचिन कांबळेचा देखील खेळ. आणखी एक विकेट डाऊन झाली आहे. धाव फलक 29 असताना पुष्पांची माला साई चरणी वागिन हव पुष्पांची माला साई चरणी वागिन धन्यवाद अडीज. थँक्यू सो मच. थोडासा बॅड क्रिकेट मात्र सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडे संघाच्या माध्यमातून खेळला गेलाय. रोशन जो सलामीला आलाय सुरुवातीचा पहिला बॉल खेळलाय आणि 3 धावा त्याने पहिल्या बॉलवरती बनवल्यात, परंतु अजून सुद्धा त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. स्ट्राईक पासून मात्र दूर ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा ब्लॉकॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धाव फलक पोचले गेले 30च्या घरामध्ये. 30 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 5 विकेट्स. 5 फलंदाज मात्र बाद झालेत. स्वप्न मोठं असलं ना की संघर्ष देखील मोठा करावा लागतो आणि या स्पर्धेमध्ये जर स्वप्न तुम्हाला ठेवायचं असेल तर निश्चितच संघर्ष देखील मोठा करावा लागेल. 15 चेंडू नंतर आता मात्र स्ट्राईक वरती आलाय रोशन उंबरसडा. ओहो, त्याला देखील ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग षटकाची झाली या समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील आणि 32 धावांचं लक्ष्य मात्र इथून पूर्ण करावं लागेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी स्फोट कामण आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई चंडिका स्फोट जुचंद्र. चला टॉस बॉक्स मध्ये 2 कर्णधार आपण यायचा आहे टॉस करण्याकरिता. 32 धावा निश्चितच इथून मात्र करायच्या आहे टायगर स्पोर्ट भिवीपाडा या संघाला. चला टॉस साठी या. गावदेवी स्फोट कामण आणि त्यांच्या समवेत आई चंडिका स्फोट जुचंद्र या 2 संघामध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी स्फोट कामन संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. आई चंडिका स्फोट जुचंद्र. तर काहीतरी नाव जे आहे ते चेंज केले आई चंडिका स्फोट जुचंद्र या संघाने. हर्षद येत आहेत, थोडं घाई करा हर्षद. एक ज्येष्ठ उद्योजक आपण या ठिकाणी पाहतोय गौतमजी तांगडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. 31 धावा झालेत. 32 धावांचं लक्ष्य मात्र इथून पूर्ण करायचंय. एका बाजूने आपण संघ पाहणार आहोत गावदेवी स्फोट कामनचा संघ, दुसऱ्या बाजूने जुचंद्र परिसरातील एक संघ पाहतोय. ज्येष्ठ उद्योजक निश्चित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गौतमजी तांगडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील टॉस आहे तो संपन्न करतोय. सुरुवातीला फोटो शूट मात्र केला जातोय. निश्चितच ही आठवण ठेवली जाईल. कॉइन स्पिन केला गेला. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग गावदेवी स्फोट कामांच्या बाजूने लागला. डिसाइड फील्ड फर्स्ट. शुभेच्छा देत आहेत गौतमजी तांगडे साहेब आणि निश्चितच आमचे मित्र भावेश देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. भावेश वणगा एक ज्येष्ठ समालोचक आहेत, परंतु सध्या समालोचनापासून थोडेसे दूर झालेत. ठाकूरपाडा स्टार ही टीम आपल्याला पाहायला मिळेल.
चला मॅचला होते सुरुवात. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा मात्र इथून पूर्ण करायच्या आहेत आणि या 32 धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज ऑलराऊंडर आहेत, संतोष वळवी आणि प्रेम जाधव. पहिलं षटक टाकण्याकरता निलेश. हो मिस टाइम स्ट्रोक, झेल उडालाय परंतु झेल पर्यंत पोचला जाईल का क्षेत्ररक्षक नाही. शॉर्ट स्क्वेअरडेकच्या दिशेने मात्र झेल मात्र उडाला होता. ओहो, या ठिकाणी प्रेमची गाडी निघाली, ब्रेक लावायला हवा होता परंतु ब्रेक लागला नाहीये. परतावा लागले प्रेम या खेळाडूला. 2 धावा मात्र पूर्ण केल्या होत्या परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो आलाय थोडासा अंगलट. फलंदाज प्रेम जाधव यांना परतावं लागतंय. निश्चितच थोडीशी घाई केली आणि ती घाई आपण पाहिले तर मग थोडस संकटामध्ये नाही असंच म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र प्रेम जाधव बाद झाले. अल्पेश कोठावले आलेत नंबर 3 या क्रमांकावरती. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हो हो हो, फर्स्ट कलेक्शन मध्ये झेल मात्र सुटला होता परंतु दुसऱ्या आयटम मध्ये हा झेल मात्र कॅरी केला गेलाय. परतावं लागेल या ठिकाणी. निराश मनानं आणखी एक मोठा टायगर डगआउटच्या दिशेने परतलाय. संतोष गुमाउट. खूप टप्याची लेन होती. लेन परिपूर्ण पीक करण्यामध्ये थोडे अयशस्वी ठरले आणि निश्चितच झेलच्या स्वरूपामध्ये थर्डमॅनच्या दिशेनं मात्र झेल पकडला गेला. संतोष कुमार यांना मात्र परतावं लागलं. इथून मात्र थोडस जी कठीणाई आहे ना ती वाढली गेली आहे. ज्या अनुषंगाने गोलंदाजी ही चांगली आपल्याला पाहायला मिळते निलेश बरफच्या माध्यमातून. सुरुवातीचा पहिला बॉल आपण पाहिला तर मग 2 धावा आणि त्याच्यानंतर विकेट, म्हणजे बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. निलेशचा पुढील बॉल. हो हो, सुंदर स्ट्रोक, नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डीप पॉइंटच्या बाहेर, सीमा पार. चौकार, 4 चौकार. धन्यवाद. ठीक आहे, या चौकारण आता मात्र धावफलक पोचले गेले 6 आकड्यांवरती. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक आहे. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. फलंदाज आपण पाहिला तर मग कैलास तांबडी, छोटा पॅकेट बडा धमाका, जिद्द चिकाटे असलेले हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कैलास निश्चितच क्रिकेटपासून थोडासा मात्र लांब होता परंतु आज खऱ्या अर्थाने कर्णधार कृष्णा भोईर यांचे कौतुक करावेसे वाटतील.
नंबर 4 या क्रमांकावरती त्यांना खेळण्याकरता संधी दिली आहे. अकुटप्याची लेंथ, हो कदाचित क्षेत्ररक्षक नसते तर मग निश्चितच चेंडू सीमारेषा पलीकडे गेला असता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल मात्र पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर पुचलं गेलंय 9 या आकड्यांवरती. 32 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करायचंय. चेंडू फेकून झाले तर 5. अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. षटकातील पुढील बॉल सरळ बॅटनं चेंडूला यावेळेस 20 मध्ये केलं. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुसले गेले 10च्या घरामध्ये. आता मात्र 11च्या सरासरीनं धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. 12 चेंडू 22ची गरज. कोण जिंकणार हा मॅच, कोणाचं अस्तित्व टिकून राहणार आहे या पहिल्या दिवसामध्ये अगदी शेवटच्या मॅच पर्यंत, त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र स्वतःवरती विश्वास दर्शवावा लागेल फलंदाज कल्पेश याला, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो ना तो इतिहास घडवतो. इथून मात्र जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे ती स्वीकारावी लागेल. 12 चेंडू जिंकण्याकरता 22ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहिलं तर मग महेंद्र कोला. पहिला बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर फेकला गेलाय. अव्वंतरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल. 12-21 च समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. फुलरलेनचा बॉल होता ऑन साइडला खेळलाय. एक धाव वेगानं पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हो मिस्टेक झाली आहे आणि अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. परंतु त्या अगोदर आपण पाहिलं तर मग 4 धावा या पलून पूर्ण केलेत. अगदी चित्त्याच्या वेगाप्रमाणे ह्या 4 धावा पलून पूर्ण केलेत. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट. हलकीशी मिस्टेक केली आणि लगेच त्याचा फायदा उचलला गेला. आणि या 4 धावा खूप महत्वपूर्ण असणार आहेत. 4 धावेनं धावफलक पोहोचले गेले 15च्या घरामध्ये. 15 धावा ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. बॅट खूप वेगाने फिरवली होती, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. संघर्ष तुझी ओळख नाहीये, परंतु संघर्षाला प्रत्युत्तर दिलं ना तर निश्चितच तू तुझी ओळख निर्माण करू शकतो. यावेळेस फुलटॉस बॉल. ओहो सुंदर झेल. मोठा कमबॅक या ठिकाणी केला गेलाय. कल्पेश कोठावले मात्र बाद झालेत. फुलटॉस बॉल होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी झालेत. आणखी एक धक्का बसेल टीम टायगर स्पोर्ट बीबीपाडा या संघाला. या स्पर्धेतील यजमान संघ आहे. फलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर मग कल्पेश बाद झाल्यानंतर योगेश माली मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. नऊ 17 आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने देखील केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल झेल. आणखी एक फलंदाज योगेश माली देखील होतोय फेल आउट.
योगेश देखील झालेत बाद. आता मात्र जितू माली मैदानाच्या आतमध्ये आलेत. इथून मात्र संकटामध्ये सापडले टायगर स्पोर्ट बिबिपाडा ही टीम. परंतु या संकटातून बाहेर काढलं जाईल का? इथे जितू माले आलेत. त्याच्याकरता एवढंच म्हणेन, आज वेदनाही आहेत, उद्या कदाचित विजय देखील असेल. थांबलास तर हरशील, लढलास तर जिंकशील. परिस्थिती नाही तुझ्या समोर, आत्मविश्वास तुला पुढे नेईल. इथून मात्र थोडासा आत्मविश्वास वाढवावा लागेल. सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे, परंतु खंबीर या ठिकाणी उभं राहावं लागेल. पुढील बॉल, ओहो, डाव्या एसटीच्या बाहेरील बॉल, वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 16 धावा धाव फलकावरती. अर्धा पल्ला पार केला आहे, अजूनही इथून अर्धा पल्ला पार करायचा आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 16. ओहो, मोठा स्ट्रोक. मोठ्या फटक्यांवरती थोडासा कॉन्फिडन्स माइंड मध्ये सेट केलाय, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. सात चेंडू 16. अजून एक मात्र डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. आता मात्र इथून 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्याकरिता धावांची गरज आहे 16. सामना थोडासा कठीण झाला. सॉरी, 6 चेंडू 16 धावा. मॅच होता कुठे आणि मॅच थोडासा हातातून निसटलाय. सुरुवातीचे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. 6 मध्ये 16. कैलास याच्यावरती जिम्मेदारी आहे. एक चौकार कैलासच्या बॅट मधनं आलाय. इथून मात्र घाम अजून गालावा लागेल कैलास अँड जितू याला. इथून जर घाम गाळला नाही तर निश्चितच कदाचित पुढे अश्रूही देखील गालावे लागतील. रोशन कांबळे 6 चेंडू मध्ये रोशनला देखील 16 धावा डिफेंड करायचे आहेत. काय घडेल काय बिघडेल, मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला बॉल रोशन कांबळेचा. ऑन स्ट्राइक वरती कैलास. हो हो, दांडी दांडी दांडी, गुल. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर मग कैलास देखील आउट. वेल थोडीशी खराब आली आहे, परंतु म्हटलं गेलं ना, वेल वाईट आहे, नशीब नाही. म्हणून प्रयत्न चालू ठेवा, कारण नशीब बदलायला देखील वेळ लागत नाही. इथून अजून सुद्धा संधी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग कृष्णा तारवी 5 चेंडू मध्ये 16 धाबा बनवायच्या आहेत. 2 मोठे फटके खेचायचे आहेत. तो कारनामा करेल का कृष्णा? रोशनचा पुढील बॉल समोरच्या दिशेने सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 2 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. अजूनही 14ची गरज आहे. 4-14. थोडासा कठीण सामना केला आहे.
कारण दुसऱ्या षटकामध्ये धावा भरपूर कमी आल्या आणि निश्चितच त्याचा थोडासा मात्र परिणाम झाला. टायगर स्पोर्ट बिपडाच्या धावफलकावरती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल जवळ आपण या ठिकाणी पाहिला तर मग टायगर स्पोर्ट बिबिपाडाच्या हातातून हा सामना निसटलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये, परंतु अजून सुद्धा संधी आहे वापसी करण्याची. इथून मात्र 2 चेंडू असतील शिल्लक आणि 2 मध्ये जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 13. 2-13. 6-16 ची गरज होती, परंतु 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग फक्त आणि फक्त 3 धावा. चांगली बॉलिंग रोशनची पाहायला मिळाली. बॅटिंग देखील चांगली केली रोशनने. त्याच्यानंतर महेंद्र याची देखील बॅटिंग खूप चांगली राहिली. अजून एक डॉट बॉल. जवळ 4 ते 5 चेंडू खेळले जितू माली, परंतु त्यांच्या बॅटीला चेंडू स्पर्श नाही झाला. थोडेसे नाराज आहेत या ठिकाणी विलास जाधव देखील. खूप मोठ्या अपेक्षा होत्या जितू माली याच्या खेळावरती, परंतु त्यांनी त्या अपेक्षांना निराशामध्ये बदल केलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मागे राहावं लागतं टायगर स्पोर्ट बिपाडा या संघाला स्वतःच्या स्पर्धेमध्ये. परंतु अभिनंदन असणार आहे सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी, अक्षय कोल्हा अँड ऑल प्लेयर्स. हा दुसरा सामना इथे मात्र आजच्या दिवसामध्ये जिंकला. मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा रोशन कांबळे असणार आहे. बॉलिंग देखील खूप चांगली केली आणि बॅटिंग देखील खूप चांगली केली. 2 चौकार 1 षटकार आणि जवळ आपण पाहिलं तर मग 15 धावांचं ते विस्फोटक खेळणं निश्चितच आपल्या संघाला विजयाच्या लक्ष्याकडे घेऊन गेलंय. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू असणार आहे रोशन कांबळे. रोशन कांबळे आपण यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट कामण आणि त्यांच्या विपक्षामध्ये ठाकूरपाडा स्टार जुचंद्र. या संघामध्ये पुढील लढत आपण पाहणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचं आहे रोशन कांबळे. आपणास विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता या आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहिलं तर मग एक ज्येष्ठ उद्योजक आहेत गौतमजी तांगडी साहेब आणि त्याच्यानंतर संजयजी कोठावळे. निश्चितच त्यांनी मात्र रजा घेतली. निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतील यात काही शंका नाही. निश्चितच चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र केलं गेलंय. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही या ठिकाणी देणार आहोत. रवींद्रजी भोईर दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो द्यायचा आहे. निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. रोशन कांबळे निश्चितच चांगली बॅटिंग केली आणि चांगली बॉलिंग देखील केली आणि त्याच्याच खेळीवरती आपण पाहिलं तर एक मोठा विजय प्राप्त करून दिलाय आपल्या संघाला. त्यानंतर मायक्रोफोन तर जोडले जातील आमचे सहकारी साथी समालोचक मित्र मिस्टर अमितजी मिश्रा.